नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रॅव्हल नेक पिलोचं कव्हर कसं बनवायचं। ही मी ऑनलाईन घेतलेली आहे कारण की मला खूप गरज होती, एडिटिंग करताना मान खूप दुखायची, त्यामुळे मग मी मेमरी फॉर्मची ट्रॅव्हल नेक पिलो घेतलेली आहे। तर हिचंच कव्हर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि तसेच मैत्रिणींनो, या अगोदर पण मी ट्रॅव्हल नेक पिलो कशी बनवायची ना त्याची फुल कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे। ज्या ताईंनी अगोदर बघितलेला नसेल ना तो व्हिडिओ, तर त्यांच्यासाठी मी त्याची लिंक अगोदर शिवलेल्या ट्रॅव्हल नेक पिलोची लिंक आजच्या व्हिडिओच्या फर्स्ट कमेंट मध्ये पिन करते। निळ्या रंगाची लिंक असते, त्यावरती क्लिक करून तुम्ही तिची पण कटिंग आणि स्टिचिंग बघू शकता जर तुम्हाला घरच्या घरी शिवायची असेल तर। आणि जर तुमच्याकडे अशीच नेक पिलो असेल तर हिचं कव्हर कसं बनवायचं ना तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि याच्यासोबत इलास्टिक पण सोबतच आलेलं होतं आणि अशीच त्याची पॅकेजिंग करून आलेली होती। याच्यासोबत पण कव्हर आलेलं आहे, पण ते चांगल्या क्वालिटीचं नाही। म्हटलं चला आपण आता घरच्या घरी याच्यासाठी एक कव्हर आहे ते नक्कीच बनवूया आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करूया। आणि ह्या वेळी असं आलेलं आहे, पण ही काही एकदम पातळ मधून आहे। तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी इथे एक आयताकृती कपडा कट करून घेतलेला आहे। दोन कापड आहेत हे। आता याचा लांबी आणि रुंदी घेतलेली आहे मी 13 इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 12 इंच। ठीक आहे, म्हणजे 12 बाय 13 इंचाचे हे दोन पीस आहेत आणि याला अस्तरसाठी मी नॉन वूवनचा कपडा कट करून घेतलेला आहे। आता यातला एक पीस मी जरा वेळ साईडला ठेवते आणि एका पार्टवरती तुम्हाला समजावून सांगते। तर बघा, ही जी राईट साईड आहे ना त्याच बाजूने आपल्याला या अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि इकडनं एक स्टिच करून घ्यायचं आहे। आणि स्टिच करताना बघा, जिकडनं आपले लांबीचा पार्ट आहे ते परत एकदा दाखवते। 13 इंच ज्या साईडने आहे ना त्याच साईडने आपण इकडनं एकाच साईडने फक्त स्टिच करणार आहोत। म्हणजे आता हा जो पार्ट आहे ना अस्तरचा तो आपण जोडत आहोत 12 इंच बाजूने, म्हणजे उंची जे काही ठेवायची असेल ना त्या साईडने आपण ही स्टिच करून घेतलं। आता त्यानंतर आपल्याला हे अस्तर आहे ते आतल्या साईडने टर्न करून घ्यायचं आणि यावरती पण एक दाबटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने। ठीक आहे, दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला त्या दाबटीप दिली त्याच्या पुढे 1 इंचावरती मार्क करायचं आहे बघा या पद्धतीने। आणि जशी मार्किंग केली तशीच आपण इथे स्टिचिंग पण करून घेऊया। ठीक आहे, या पद्धतीने। आणि इकडनं लॉकची टिप पण देऊन घेतली। आता त्यानंतर आपल्याला हे नाडी वावण्यासाठी पार्ट आहे तो तयार झालेला आहे। आता राहिलेलं जे अस्तर आहे ना ते ॲज इट इज आपल्याला कापडाला स्टिच करून घ्यायचं आहे राहिलेल्या तीनही बाजूने। ठीक आहे, या पद्धतीने। आणि थोडंफार एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल तो आपण कट करून घेऊया। आता बघा, जिकडनं बॉटमची साईड आहे ना तर नाडी वावलेलं आहे त्याच्या खालच्या साईडने आपण इथे राऊंड शेप देऊन घेत आहोत बॉटमच्या साईडने। मी एक झाकण घेतलं डब्याचं आणि या पद्धतीने मार्किंग केली, स्टिच केला आणि एक्स्ट्राचा कट केला। आता जसा हा पार्ट आपण रेडी केला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या पार्टला पण मी अस्तर लावून इथे 1 इंचावरती स्टिच करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने। आता त्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट आहे ते राईट साईड समोर ठेवायचे आहे आणि रॉंग साईड 2 इंची वरतून आहे। आणि त्यानंतर आपल्याला आता या तीनही बाजूने स्टिच करायचे आहे। जर तुम्हाला इकडनं नाडी वावण्यासाठी हा जो पार्ट आहे ना आपण 1 इंच कट केलेला ओपन ठेवायचा असेल तर तुम्ही इथून खालीच स्टिच करून घ्या। तुमच्या कापडाचे धागे निघत असतील तर, पण मी डायरेक्ट इथून स्टिच करणार आहे कारण की माझा वेलवेटचा फॅब्रिक आहे, याचे धागे वगैरे निघत नाही कट केल्याच्या नंतर वरून नाडी वावण्यासाठी, म्हणून मी डायरेक्ट इथपासूनच स्टिच करायला सुरुवात करणार आहे। तर या पद्धतीने आपण हा 1 इंच जो स्टिच केलेला पार्ट होता ना नाडी वावण्यासाठी तो पण मी स्टिच केलेला आहे कारण की मी वरतून कट करणार आहे त्यामुळे। आता बघा, आपण तीनही बाजूने स्टिच करून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा थोडाफार फॅब्रिक असेल ना तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ही बॅग आता आपल्याला राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे। ठीक आहे, या पद्धतीने। अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्येच हे जे कवर आहे किंवा पोटली बॅग आहे ते नक्कीच बनवू शकता। जरुरी नाही की तुम्ही नेक पिलोसाठीच बनवा, तुम्ही दुसरं सामान ठेवण्यासाठी वापर करू शकता। जो 1 इंच कट केलेला पार्ट होता ना हा आपल्याला बरोबर असं वरती पकडायचा आहे बघा। इथून हे अस्तर नाही आपल्याला कट करायचं, फक्त वरचा जो कपडा आहे ना इथेच थोडासा कट देऊन घ्यायचा आहे। माझ्या कापडाचे धागे निघत नाही, तुमच्या कापडाचे धागे निघत असतील तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं हे स्टिच करताना तुम्ही इथून खालीच स्टिच करा, इथं नका करू। तर बघा, या अशा पद्धतीने पकडायचं आणि इथे कट द्यायचा छोटासा। तर या पद्धतीने मी अगदी छोटासा कट दिला, या साईडने पण छोटासा कट देऊन घेऊ। फक्त अस्तर कट होणार नाही याची काळजी घ्यायची बघा। अस्तर खालच्या साईडनी फक्त कपडाच पकडायचा आहे हातामध्ये। ठीक आहे, फक्त कपडा मी
कट केलं आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण हा कपडा वरती पकडू. अस्तरचा कपडा कट होणार नाही याची काळजी घेऊ आणि फक्त वरचं जे मेन फॅब्रिक आहे ना तिथे अगदी छोटासा कट देऊन घेतला नाडी वावण्यासाठी. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे नाडी पण वावून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला जवळून दाखवलं अगोदर हे कट केलेला पार्ट. आता मी इथे बुटाची लेस घेतलेली आहे, जे म्हणजे जुने पुराणे बूट होते ना त्यातली लेस मी काढून ठेवलेली होती. आता तुम्हाला किती कपडा पाहिजे नाडीचा ते सांगितलं. तुम्ही कापडाची बनवू शकता किंवा ब्लाऊजला जी डोरी लावतो ना ती पण घेतली तरी पण चालेल. ठीक आहे. तर जिथून आपण कट केला तिथून आपल्याला अशा पद्धतीने ही जी नाडी आहे ती वावून घ्यायची आहे आणि अगदी इझिली वावल्या जाते ती. आता इकडनं बाहेर काढली. आता परत ह्या साईडने आपण ती वावून घेऊया. ठीक आहे. आणि 1 इंचाचं आपण इथं स्टिच केलेलं होतं त्यामुळे नाडी अगदी इझिली जाते आपली याच्यामधून. आता बघा इथून आपण ही बाहेर काढून घेतली, म्हणजे समोरच्याच साईडने त्याच्या बाहेर काढली बघा या पद्धतीने. ठीक आहे. आता दुसरी नाडी वावताना काय चेंजेस करायचं ते सांगते. अगोदर याला गाठ बांधून घेते आणि मग तिकडची पण नाडी तुम्हाला वावून दाखवते. ठीक आहे. आता हिचे दोन्ही पदरं ह्या साईडने बाहेर आलेले ना, आता ही नाडी वावताना दोन्ही पदरं इकडच्या साईडने बाहेर येतील. अशा पद्धतीने आपल्याला ही दुसरी नाडी वावून घ्यायची आहे. इतकी सोपी आहे. तर बघा या पद्धतीने आपण ही नाडी वावली. आता इथून जे आपण कट केलेलं होल आहे तिथून बाहेर काढायची आणि परत समोरच्या होलमधून ती वावून घ्यायची. ठीक आहे. या पद्धतीने. आणि जिकडनं आपला पहिला पार्ट बाहेर आहे ना नाडीचा तिकडनंच इकडनं बघा आपले दोन्ही पण पार्ट आहे ते बाहेर आलेले आहेत ह्या बाजूच्या नाडीचे. आणि इकडनं पण आपण गाठ बांधून घेऊ. आणि अशा पद्धतीने आपली ही बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे. जेव्हा आपण अशी ओढू तेव्हा ती बंद होणार आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये ती ट्रॅव्हल नेक पिलो पण ठेवून दाखवते. बघा हिच्यासाठी आपण हे कवर बनवलेले आहे तर ही आपल्याला याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि बघा किती इझिली ती याच्यामध्ये जात आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही ती क्लोज करून घेऊ शकता. आणि किती सुंदर असं आपलं हे नेक पिलोसाठी कवर रेडी झालं आहे. तुम्ही जरुरी नाही की नेक पिलो साठीच हे बनवू शकता, तुम्ही इतर कोणताही सामान ठेवण्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीच्या पोटली बॅगचा वापर नक्कीच करू शकता. आणि प्रवासामध्ये वगैरे तुमचे काही कपडे याच्यामध्ये ठेवण्यासाठी त्याच्यासाठी पण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर छोटं मोठं सामान ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.